मिरजेत अंमली पदार्थ तस्करीवर पोलीस ॲक्शन मोडवर 3 किलो गांजा जप्त करत एकास अटक। मिरज शहरात गांजा विक्री वाढल्याने पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई करत 3 किलो गांजा जप्त केला असून विशाल भारत देवकुळे वय 37 राहणारा चांद कॉलनी मिरज याला अटक केली। एका महिन्याच्या मागे महात्मा गांधी पोलिसांनी 2 वेळा गांजावर कारवाई केली तर आज तिसरी कारवाई केली आहे। यामधून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर महात्मा गांधी चौक पोलीस ॲक्शन मोडवर दिसून येत आहेत। सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप खुके यांनी आदेश दिले होते। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल किल्टा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली। पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की विशाल भारत देवकुळे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान मागील असलेल्या बोळात गांजा विक्रीसाठी येणार आहे। त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून 75,010 रुपये किमतीचा 3 किलो गांजा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, उदय कुलकर्णी, अभिजित धनकर, सूरज पाटील, अभिजित पाटील, नाना चंदन शिवे, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसिन टिंगमेकर, बसवराज कुंदगुळ, अमोल तोडकर, सतीश कुमार पाटील व सुनील कांबळे तर सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी सहभाग घेतला। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।